तर मी म्हणत होती तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, मदत केलं, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी धन्यवाद करते. थँक्यू सो मच. आम्ही तुम्हाला खूप मिस करू. असं काहीच नाही आहे. मला आत्ताच श्रावणी म्हणत होती की आजपासून या सगळ्या लोकांची सुट्टी, उद्यापासून आम्ही सिनियर्स आमचा राजा कॉलेजवर. तर हेच आहे, सत्य कटू असते. तर विनोदाला बाजू ठेवून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते आत्ता. तर तुम्ही आता सगळे 12वीत आहात, म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही 10वी पास केलीच असेल. तर तुम्ही 10वीतून इथे आले, तर तुमचा एक फ्रेंड सर्कल असेल. त्या फ्रेंड सर्कलमधून काही विद्यार्थी 10वीतूनच तुम्हाला सोडून चालले गेले, पण काही विद्यार्थी जे आत्तापर्यंत तुमच्यासोबत इथं होते ते सुद्धा आता उद्या राहणार नाही. तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये जाल तर तुम्ही तिथे स्ट्रेंजर्स राहाल, कारण तुमच्याजवळ तो एक आपला मित्र असणार नाही जो ज्याच्यासोबत तुम्ही आपले फिलिंग शेअर कराल. पण चांगली गोष्ट म्हणजे हे की आपल्या जीवनातले 2 मोठे टप्पे, ज्याला आपण टर्निंग पॉईंट्स म्हणतो, म्हणजे 10वी आणि 12वी, आता ते संपले आहे. आता तुमच्या करिअरची सुरुवात होणार आहे. तर अशीच तुम्हाला मी शुभेच्छा देते आणि पुन्हा तुम्हा सगळ्या सिरियस लोकांना गुड बाय. धन्यवाद. Goddess of Knowledge Ma Sharda, President of Program, Principal Respectable Shri Bansod Sir, and our Chief Guest Respectable Shri Mule Sir, and all teacher staffs, and my dear brother and sisters. Today we are gathered here to celebrate farewell program for class 12th, and this is the special occasion for them. Since from 1 year in the college, we celebrate so many programs, and there are a lot of experiences and memories to share with you, among which I want to share our memories with our seniors. Our seniors are very supportable and they are very good. They support us in our bad condition, and also whenever we have problem they help us. Their support is unexpressible. We enjoy programs together, we enjoy together, and after every interval after class we discuss so many things and explore new things. And I want to thankful to our seniors because they support us in every situations. And at last I would like to all the best you for your 12th boards exam, and again remember hard work is the success of key. Thank you. शारदा माता, आदरणीय व्यासपीठ, मंचावर उपस्थित सर्व माझे आवडते आणि आदरणीय शिक्षक आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर इथे होणारे रेग्युलर क्लासेस याबद्दल भरपूर माहिती होती. आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे इथे 11वी 12वी सोबत दोन्ही वर्षाचा कोर्स कंप्लीट करून दिला जातो आणि दररोज क्लास होतात, एकही दिवस सुट्टी नसते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांवर एक लक्ष ठेवलं जातं. त्यामुळे मनाने मी ठाम होती, माझ्या मैत्रिणींना सांगितलं आणि आम्ही इथे येऊन ॲडमिशन करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक शिक्षकांनी सांगितलं की भरपूर तपश्चर्या करावी लागेल, भरपूर मेहनत घ्यावी लागेल. आम्ही तुमच्याकडून घेऊ, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. आम्ही ते फार कमी केलं पण प्रयत्न केला. मी ठाम मनाने ॲडमिशन घेतली आणि प्रत्येक शिक्षकांचं प्रत्येक वाक्य मनात कोरायचं आणि त्यानुसार अभ्यास करायचा हे मी आधीपासून ठरवलं होतं. इंग्लिशमध्ये एक सुंदर वाक्य म्हटलं जाते की युअर लेवल ऑफ सक्सेस इज डिटरमाइंड बाय युअर लेवल ऑफ डिसिप्लिन अँड युअर लेवल ऑफ पेशन्स अँड पर्सिवरन्स. या कॉलेजमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी शिकली ती म्हणजे शिस्त. दररोज एकाच वेळेस उठणे, आपल्या रोज पिरियड व्हायचे, रविवारी सुट्टी नसायची. त्यानंतर दररोज 7:15चीच वेळ असायची, शनिवारी किंवा मधात कुठलाही दिवस वेळ बदलायची नाही. त्यामुळे जे कॉलेजमध्ये टाइम टेबल असायचं ते माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या ब्रेनमध्ये एक माझं टाइम टेबल तयार व्हायला लागलं. आणि या शिस्तीमुळे, या कॉलेजच्या मार्गदर्शनामुळे माझ्यामध्ये जी प्रगती झाली किंवा जे जे मी नवीन शिकायला मिळालं ते फार या शिस्तीमुळे मिळालं. इथल्या शिक्षकांविषयी बोलायचं झालं तर पहिल्यांदा मुळे सरांनी पहिलेच सांगितलं होतं की 10वी एवढं आहे आणि 12वी एवढं आहे.
त्याच्यामुळे भरपूर अभ्यास करावा लागेल, भरपूर मेहनत घ्यावी लागेल. मी तुमच्या पाठीशी आहे, पण तुम्ही तेवढाच रिस्पॉन्स मला द्या. फिजिक्सच्या पिरियडमध्ये सोनवाने सर शिकवायचे, छान शिकवायचे, आणि जेव्हा प्रॅक्टिकलची वेळ यायची तेव्हा सगळा राग सर आमच्यावर काढायचे. सर आम्हाला एकदा समजावून सांगायचे, तुम्हीच करा, तुम्ही प्रयत्न करा, नाही समजलं तर तुम्ही मला विचारा. पण आमच्या कधीच प्रॅक्टिकलच्या रीडिंग वेळेवर आल्या नाही. भरपूर प्रयत्न केले, त्याच्यातून भरपूर पेशन्स शिकायला मिळाला. त्यानंतर इंग्लिशच्या पिरियडमधनं जे आमचे ग्रुप डिस्कशन झाले, ग्रुप ॲक्टिव्हिटी झाल्या, इंटरव्ह्यू झाला, डिबेट झाला, यामधून जो कोरोना पिरियडमध्ये माझा जो हरवलेला कॉन्फिडन्स होता, स्टेजवर येण्याची डेअरिंग होती, ती वाढण्यास मदत झाली. आणि रोजच्या कॉलेजच्या रुटीनमधनं काहीतरी चेंज म्हणून त्या डिबेटमुळे माझा हळूहळू कॉन्फिडन्स वाढत गेला. मराठीच्या सरांविषयी बोलायचं झालं तर एका विषयावर अनेक तत्वज्ञान सांगून वेगवेगळ्या गोष्टी सांगणारे आमचे मराठीचे सर, त्यांचा पिरियडची आम्ही आवर्जून वाट पाहायचो. एक विषय असेल तर त्याच्या संदर्भाने अनेक गोष्टी सांगणे, त्याविषयी मार्गदर्शन करणे. त्यानंतर त्यांना आलेले अनुभव, त्यांनी आम्हाला सांगितलेल्या चुका, त्यांनी केलेल्या चुका, किंवा प्रत्येक शिक्षकांनी सांगितलं की आमच्या काळात एवढ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या, आम्ही स्वतः सेल्फ स्टडी करून इथे आलो आहे. तर आमची प्रत्येकाची अशी इच्छा असते की आमचा इथला प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अभ्यासाविषयी ओढ निर्माण झाली पाहिजे. आणि त्यासाठी इथल्या प्रत्येक शिक्षकांनी खरंच आमच्यावर 2 वर्ष खूप प्रामाणिकपणे मेहनत घेतली. 11वी 12वी हे 2 वर्ष आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, पण खरं तर आमच्यापेक्षा जास्त फार कमी सुट्ट्या घेऊन त्यांनी आमच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आम्हाला घडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माला मॅडमनी खूप सपोर्ट केला. आम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत छान एका मैत्रिणीच्या रूपाने व्यक्त करायचो. त्यांचंही शिकवणं छान होतं, लक्ष फार कमी दिलं आहे 2 वर्ष, पण तरी छान शिकवायच्या मॅडम. बनसोड सरांविषयी बोलायचं झालं तर सरांनी 2 वर्ष खूप प्रश्न विचारले मला, भरपूर प्रश्न विचारले. त्यामुळे उद्या जाताना हा प्रश्न विचारतील सर तर आपल्याला उत्तर यायलाच पाहिजे या निश्चयाने मी घरून भरपूर अभ्यास करून जायची. किंवा त्या टॉपिकशी रिलेटेड प्रश्न आला तर मग आज शिकवलेल्या अभ्यासक्रमामधून सरांनी मला उद्या प्रश्न विचारला तर मला उत्तर यायलाच पाहिजे, हा निर्धार मनात होता. आणि त्यानुसार मी कॉलेजमध्ये जायची. जाता जाता शिक्षकांवर 2 ओळी म्हणेन. आयुष्याच्या या नाजूक वयात तुम्ही मित्रासारखे सोबत राहिलात, आयुष्याच्या या नाजूक वयात तुम्ही मित्रासारखे सोबत राहिलात. आम्ही केलेल्या अनेक चुका तुम्ही निमूटपणे पोटात घातल्यात. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर करू मेहनत सतत, तुम्ही दिलेल्या शिकवणांनी करू जनांना मदत. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यांवर करू मेहनत सतत, तुम्ही दिलेल्या शिकवणांनी करू जनांना मदत. असे शिक्षक असतील तर आयुष्यात भय नाही कशाचे, असे शिक्षक असतील तर आयुष्यात भय नाही कशाचे. तुम्ही त्यांच्या सहवासाने आयुष्यात रंग आहेत इंद्रधनुष्याचे, त्यांच्या सहवासाने आयुष्यात रंग आहे. I am Pranyajas Vodkar, respected principal, sir, teachers and all my dear friends. Today I am standing in front of you with a heavy heart because since 2 years have passed and it seems like yesterday. And this college was home for us for 2 years. And speaking about the staff of our school, they made us learning so easy and it barely requires any efforts to understand the topics delivered by them. They have been a source of light for us. They made learning so easy, and I want to thank them all for their dedication and commitment towards us. They say a good education can change everything, but I believe a good teacher can change everything. Teachers are just compass for us that shows directions to us nomads. It seems I have been thanked them all for their barely efforts and commitment towards our studies. They made us believe in ourselves and made that things seems unfeasible to us and to learn and acquire the things and made our learning so easy. And I will miss everyone in this our college, and I would miss everyone, and I want everyone to be connected with me after the college as well. And I should want a special thank to our juniors for this farewell party.
and this parallel fatty, and thank you for listening me with this patience. I am Riya Shinde. As we all have gathered here to bid farewell to this incredible journey of us shared at late Balaji Patil Junior College, I stand before you with a mixture of emotions. The time spent here has short of informative, largely thanks to the guidance and support of our dedicated teachers. Firstly, I want to express my gratitude to Sunwane sir, who ignited in us the passion for physics and that transcends textbooks. His enthusiasm and commitment has made the complexities of the subject more comprehensible and intriguing. To Age sir, your mastery over English language has been a beacon in navigating our intricacies in literature and language. The lessons you taught were not only about the chapters but also in realistic lives. To Mure sir, your mathematical prowess have made us more in classrooms of learning, memories unfold, 2 years of togetherness, a story to be told. The reflection of laughters, friendship we have found, as we started crossways, tears will be abound. Teachers' wisdom, a bright sunlight, guiding the path, brightening the nights. The chapter has ended, the next has begun, like the drowning moon for the rising sun. With teary eyes and hopeful dreams, class 12 leaves a flowing stream. Onwards we go to explore and roam with memories of college as our loving home. One day we all will know what the story was about, but my heart will always ache for that one last norm. Dear teachers and friends, in our hearts you'll always stay as we step into the sunrise to a brand new day. Every end has a beginning, and every beginning has an end. We know that it is the ultimate truth, but instead we try to pretend. Today, with laughter and lessons, the journey completes. In the moment of truth, the heart forbids. To leave you all, to leave the place, my eyes are floods and heart earthquake. Thank you. सन्माननीय प्राचार्य, आदरणीय सर्व शिक्षक, माझे जिवलग मित्र आणि येथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझ्या मनापासून नमस्कार. माझं नाव सार्थक जोडे. मित्रांनो, आपण सर्वजण जाणतो की आज आपला कॉलेजचा शेवटचा दिवस आहे. आज आपण एक छोटासा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो आणि मला माझे मनोगत व्यक्त करण्याची परवानगी द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. मित्रांनो, आजचा दिवस हा अत्यंत भावुक दिवस आहे. हा दिवस केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या मित्रांसाठी देखील अत्यंत भावुक दिवस आहे. कारण आजपर्यंत आपण सर्वांचा मुक्काम एका ठिकाणी होता, मात्र आज हा मुक्काम येथे संपला आहे. जो दिवस आपल्याला नको होता तो दिवस अखेर आला आहे. आजपर्यंत आपण अनुभवले सुखाचे क्षण, काही गोड कडू आठवणी आणि आपले संपूर्ण शालेय जीवन, कॉलेजी जीवन भूतकाळामध्ये सोबत घेऊन जाण्याकरिता आजचा दिवस उभा आहे. उद्यापासून तुम्ही सर्वांचा प्रवास वेगवेगळा आहे हे छाती ठोकपणे आपल्याला सांगत आहे. गेली 2 वर्षे ज्या घरात आपण सर्वजण एकत्र राहिलो, एकत्र वाढलो, ज्ञान घेतला, जीवाभावाचे मित्र भेटले, आई वडिलांचे प्रेम मिळवले, अशा आपल्या हक्काच्या घरातून पाणावलेल्या डोळ्यांनी आपणास मनात नसताना देखील बाहेर पडावं लागणार आहे, एक अनोळखी म्हणून. या ज्ञानाच्या घरात प्रवेश केला. मला आपलेसे म्हणणारे येथे कोणीही नसताना देखील मी या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजने मला आपलेसे करून घेतले आणि आईवडिलांसारखे गुरु आणि भावंडांसारखे मित्र दिले. भले शिक्षकांनी शिक्षा केली असेल, पण ती माझ्याकरिता शिक्षा नव्हती, तर ती मला चूक सुधारण्यासाठी दिलेली संधी होती. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे, अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा तो मार्ग होता. ज्या कॉलेजने दिलेले भावंड, माझे मित्र मैत्रीण यांच्यासोबत माझी जोडलेली नाळ न तुटणारी आहे. आम्ही खूप कॉलेजमध्ये मजा केली. सकाळी तर बेंचवर बसण्यासाठी खूप भांडणे व्हायची, पण नंतर मात्र सर्व व्यवस्थित असायचं. ते बेंचला कान लावून वाजवणे,
तासाला कोणी शिक्षक येण्यापूर्वी नकळत मुलींकडे कागदाचे विमान उडविणे, शिक्षक शिकवताना बेंचवर उभे राहणे, सरांनी शिक्षा केल्यावर पुढे जाऊन अंगठे धरून खाली वाकणे आणि उड्या मारणे, परीक्षेदरम्यान हुशार मुलींना मस्का लावणे, अशा कितीतरी आठवणी मला आठवतात. पण काय करणार, या केवळ आठवणीत रूपात सर्वांच्या मनात सदैव जिवंत राहणार आहे. ज्यावेळी पहिल्यांदा या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्यावेळी मी स्वतः रडत रडत कॉलेजमध्ये आलो होतो, कारण त्यावेळी माझं इथं कोणीच नव्हतं. पण आज मात्र मला खूप काही कॉलेजने दिलं आणि कॉलेजच मला खूप रडवत आहे. जाता जाता फक्त एवढंच सांगू इच्छितो की यानंतर जरी जीवनाचा प्रवास वेगवेगळा असला तरी माझे कॉलेजचे जीवन आणि गोड आठवणी माझे ध्येय असेपर्यंत सदैव माझ्या हृदयामध्ये जिवंत राहतील. या कॉलेजच्या चरणी माझं माथा टेकवून वंदन करतो व मला येथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. All teachers and my dear friends, myself Kushal from class 12th. Today is our farewell and being a last day of all of us in our college. We really enjoyed a lot in this college from we took admission till this date. We can never forget the care and support taken by our all respected teachers. We have completed our 12th standard here and we have to forward our next journey. We joined the college 2 years back, but we can never forget all the supports and care given by our respected teachers. We joined the college 2 years back, however, it seems like yesterday and time flies as fast as I blink. Educational environment in this college is strict, motivational and cool. Knowledge not only teaches us education not only teaches us knowledge, but also how we can behave in our society. By gaining this knowledge, I promise you that I become a greatest person in my own vision. Thank you. मी सौरभ विकास हटवादे, वर्ग 12वीमध्ये. आज समारोप आहे आमचा. तर आज जवळजवळ 365 दिवसांनी आमचा समारोप होत आहे मागच्या वर्षा समारोपापेक्षा. कारण की मागच्या वर्षाचा समारोप झाला होता 29 जानेवारी माझ्या आठवणीप्रमाणे. तर मी फक्त इथे आलो आहे एवढं सांगण्यासाठी की आम्ही इथे जेवढे काही जे समारंभ अटेंड केले त्या सर्वांमध्ये आम्ही सर्व मित्रांनी खूप मजा केली. पहिला आमचं ॲडमिशन, त्यामध्ये पहिले तर माझ्या ओळखीतले होते, जवळजवळ सर्वच होते. साई सहारे, कुशाल सोनकुसरे, तेजराम बोरकर, रोहित निकोडे होते. मुली पण होत्या काही, सिद्धी जोशी वगैरे होत्या आमच्या क्लासमधल्या. मग त्यानंतर पुढे गेलं 15 ऑगस्ट. आमचं 15 ऑगस्टला पण मजा तेवढी आम्ही मित्रांनीच केली, कारण की सर्व नवीन होतो. आणि मग पुढे 5 सप्टेंबरच्या वेळेस आमच्या सिनियर्सनी आम्हाला शिकवलं. आम्ही तेवढा भाग नाही घेतला, पण सर्वांनी शिकवलं. काहींनी शिकवलं, जसे की मयुरी सोनटक्केने आम्हाला मराठी शिकवलं होतं. आणि बाकी मग झालं. मग पुढे आला संजीवन समाधी सोहळा. त्यामध्ये आम्ही खूप मजा केली. पहिले तर काही नव्हती आमची मजा, पण मग तिकडे माता चौकानंतर जी मजा सुरू झाली आमची, आठवते असेल सगळ्यांना आम्ही काय मजा केली आहे तर. आणि मग उजाडला आमचा हा कार्यक्रम कोणता, 5 स्मृती सोहळा, महाराज पाटील स्मृती सोहळा. त्यामध्ये तर फार मजा केली. देवी वगैरे सोबत तर आम्ही फार मजा केली. आणि त्यामध्ये डान्स होते आमचे काही. स्मृती सोहळ्याच्या आधी जो गॅदरिंग होती आपली, त्यामध्ये तर आमचे डान्स होते. सर्वांनी डान्स चांगले केले. त्यानंतर आमच्या सिनियरनी पण आम्हाला खूप मदत केली होती, जसे की आम्ही तुम्हाला केली. माहीतच आहे तुम्हाला आम्ही काय मदत केली तर. आणि आमच्या सिनियर आम्हाला तशीच मदत केली. फक्त थोडेसे चांगले होते आमचे सिनियर आमच्यापेक्षा, एवढं सांगतो. आणि काही नाही, मी सगळ्यांना फक्त एक इंग्रजीमध्ये एक लाईन आहे जी मला खूप आवडते. त्यामध्ये म्हणतात, ओल्ड इज गोल्ड, न्यू इज डायमंड. Old is gold, new is diamond. Don't forget gold, because only gold can hold the diamond. Only gold can hold the diamond.
आमच्या लहान बंधू भगिनींसोबत 11वीच्या काही जास्त इंटरॅक्शन तर नव्हता, पण त्यांना एवढं सांगेन की नेहमीच आपल्याला आपले गुरुजन म्हणत असतात की आम्ही कितीही रागवत असलो, कितीही काही म्हणत असतो, तरी आमचा राग मानू नका. आपण नेहमी गुलाबाच्या झाडाकडे बघतो. गुलाबाच्या झाडाकडे आपल्याला काय दिसते? गुलाब आणि सोबत काटे दिसते. पण आपण पहिली लक्ष कोणाकडे जाते तर गुलाबाकडे जाते, कारण तो गुलाब खूप सुंदर दिसतो. आपले शिक्षक तसेच आहेत. आपल्याला आपण कधी कधी आपल्याला शिक्षक रागवतात, ते असतात त्याचे काटे, पण ते काटे पाहू नका, ते गुलाब पहा. ते काटे कशासाठी असतात? गुलाबाच्या झाडाला काटे कशासाठी? कारण एकच असते की गुलाबाचं प्रोटेक्शन झालं पाहिजे. आपले शिक्षक आपल्याला वाईट विचारांपासून, वाईट गोष्टींपासून प्रोटेक्ट करतात, म्हणून आपल्याला रागवताना ते काटे असतात. सर लोकांचे, आपल्या मॅडम लोकांचे काटे नसते बघायचं, तर त्या जागी आपल्याला बघायचं असतं तो गुलाब. त्यांचे संस्कार, त्यांनी आपल्यावर केलेला विश्वास, तो विश्वास आपण जागवून ठेवून आपल्या फ्युचरसाठी आपल्याला मदत करा. स्वतःची मदत स्वतःची करा. आपण माहित आहे आपण खूप सेल्फिश आहोत, दुसऱ्याचा कधीच विचार करत नाही, खूप सेल्फिश आहोत. म्हणून स्वतःसाठी करा. जो करता स्वतःसाठी करा. नाही सरळ लोकांचा विचार करा, स्वतःसाठी करा. मला स्वतःसाठी काहीतरी करायचं तर मी अभ्यास करीन. बस एवढं बोलून माझे 2 शब्द होते. थँक्यू. Today is the last day in our class in this college, and whenever we get to time to all friends, you have helped me a lot and played an important role in my life and helped me together. खरं तर आज काय बोलावं हे कळत नाही, कारण 2 वर्ष 11वी आणि 12वी हे किती महत्त्वाचे असतात हे आपल्या इथल्या शिक्षकांनी, सन्माननीय शिक्षकांनी आपल्याला इथं सांगितलेलं. खरं तर कोणत्या कॉलेजमध्ये असे रेग्युलर कॉलेज होत नाहीत, सहसा आपल्या ह्या कॉलेजमध्ये होतात. माझं प्रॉपर तळेगावचं आहे आणि मी आहेत आमच्याकडे पण कॉलेज आहे, बट तिथं रेग्युलर कॉलेज होत नाही जसं आपल्या इथं होतात, आणि तेवढे इम्पॉर्टंट समजलेलं राहतात. जसं इथल्या शिक्षकांनी आपल्याला सांगितलं आहे, CET मध्ये कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात, नीटमध्ये जे एंट्रन्स एक्झाम आहे त्याच्यामध्ये किती महत्त्वाचे, म्हणजे किती इम्पॉर्टंट क्वेश्चन वगैरे राहतात, बोर्ड एक्झाममध्ये कशा टाईपचे क्वेश्चन येतात, हे सर्व सरांनी सांगितलेलं आहे आपल्याला, आणि इतर कॉलेजमध्ये तसं सांगितलेलं जात नाही. हॅव अ नाईस डे. थँक्यू. Ishan Khobragade from class 12. As you know, honorable principal sir, and my all respected teachers, Bage sir, Sahare sir, Sonwane sir, Mode sir, our principal Bansod sir, Vishnu Borkar sir, and Lenje sir, Ramesh Borkar sir, and one of the best role plays in our 11-12 class life, Vilas Bhau. In 11th standard, we learn the chapter Mamu. That role plays Vilas Bhau. That is the very crucial role for us. For my comfort, I am using a 3 language, Marathi, Hindi, and English for my comfort. तर आम्ही माहित आहे का, आम्ही 5वी मध्ये आलो. मी माझ्या 5 पासून सुरुवात करतो. मी 5वी मध्ये आलो या कॉलेजमध्ये. 5वी पासून सॉरी या शाळेमध्ये, संस्थेमध्ये, म्हणजे कॉलेज म्हणजे आता शाळाच पकडा, कारण आपला कॉलेजवाला एन्व्हायरमेंटच नव्हता, अजिबात नव्हता काही कॉलेजवाला एन्व्हायरमेंट. 5वी पासून आलो, 5वी ते 7वी. नंतर मग मी भेटलो आपले वागे सर आणि सोनवाने सर, आणि त्यावेळेस प्रिन्सिपल होते मुडे सर. नंतर मग हळूहळू आमचं चाललं. जेव्हा सगळ्यात म्हणजे माझे फेवरेट टीचर सांगतो तुम्हाला, मी ज्यांच्यामुळे इथे बोलत आहो, माझा कॉन्फिडन्स बिल्ड करणारे आपले वागे सर, त्यांच्यामुळे मी तुमच्या सगळ्यासमोर बोलत आहो. मी बॅक बेंचर, मी मागे बसायचो, सगळ्यात मागे. सर माहित आहे का, कधी मी माहित आहे चुका केल्या तर सर ओरडत होते. मुळे सर म्हणायचे, अबे खोपडे हो, का करता तुम्ही. सर वाईट नको वाटून घेऊ, पण मी म्हणत आम्ही माझे थॉट सांगत आहो खोपडे. पण ते लास्ट पिरियड मध्येच आम्हाला सांगितले सरांनी, जे आम्ही रागवत होतो ते प्रेमा ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, बॉन्ड बिटवीन स्टुडंट्स अँड टीचर्स, ते सांगत होते की आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनाच रागवतो, दुसऱ्यांना रागवत नाही. ते लास्ट पिरियड मध्ये सर सांगत होते, आणि मी ते सांगत आहो तुम्हाला. आणि नंतर मग हळूहळू आपण एंडिंगकडे आलो. आणि माझे काही असं म्हणजे मी जेव्हा ऍडमिशन घेतली 11वी मध्ये, तेव्हा माझे कोणीच ओळखीचे नव्हते. म्हणजे 1-2 होते माझ्या आधीचे, पण जे माझे 10वीचे मित्र होते ते इथं कोणीच नव्हते आधीच. मी माझा म्हणजे रिस्पेक्टेड कॉलेज आपला सगळ्या रेग्युलर क्लासेस होते, सगळं होते, म्हणून मी इथे ऍडमिशन घेतलो. आणि नंतर माहित आहे का, 11th-12 हे प्लेनली गेली. नो सुट्टी, नो कोच, सगळं म्हणजे माहित आहे का, एकदम स्टडी. आणि एखादी दिवशी जर सुट्टी मिळाली ना, असं आनंददायी वाटायचं, आहा, एकदम खतरनाक. आणि नंतर
वेळ कशी निघून गेली आणि 2 वर्ष कसे निघून गेले. आपण आखरीच्या स्टेजवर आहोत आणि काही चेहऱ्यावर स्माइल्स आहेत, काही चेहऱ्यावर सॅडनेस आहे. दिस इज द लास्ट मुवमेंट फॉर आवर कॉलेज अँड दिस इज द लास्ट डे ऑफ आवर कॉलेज अँड वी मेक अ लॉट ऑफ मेमरी विथ माय फ्रेंड्स. आम्ही बहुत एन्जॉय केलो फ्रेंड्ससोबत वगैरे. अशा काही मेमरीज आहेत ज्या आम्हाला लाईफ टाईम आठवणीत राहतील. सुरुवात करतो. विष्णू बोरकर सर आम्हाला मराठी शिकवायचे. मराठी शिकवता अशा टॉपिककडे जायचे, आमचं लक्षही नव्हतं राहत आम्ही कुठे चाललो, आमचं लक्ष अजिबात नाही आम्ही कुठे चाललो. ते एवढा एक्सपिरियन्स शेअर करायचे आपल्या लाईफमधला, म्हणजे जे आपल्या खरंच कामाचा होता. आम्ही एक टॉपिक सुरू राहायचा, तिथून सर इकडे जायचे, खरंच आपल्याला बहुत आठवणीत म्हणजे एकदम युजफुल होता. दे नंतर दुशांत बनसोड सर अवर प्रिन्सिपल, ते आपल्याला स्टार्टिंगला केमिस्ट्री शिकवायचे आणि नंतर 12वी मध्ये दोन्ही कंबाईन झाला आणि त्यांनी शिकवलं आपल्याला हाऊ हार्मोन्स परफॉर्म्स इन अवर बॉडी, कोण कशाला कंट्रोल करते वगैरे वगैरे. आणि नंतर सोनवाने सर जे आपल्याला फिजिक्स शिकवायचे, पहिल्याच पिरियड पासून यायचे, फिजिक्स शिकवायचे. खरंच ते आम्हाला रागवायचे सुद्धा प्रेमास्तव, कारण आम्ही कधी कधी लक्ष नव्हती राहत किंवा काही नव्हती राहत. ते आपल्याला चांगले गाईड केले. आणि नंतर सहारे सर आम्हाला 8वी ते 10वी मध्ये होते आणि वाघे सर त्यांच्याबद्दल मी तुम्हाला खूप सांगितलं. आणि सगळ्यात स्ट्रिक्टली म्हणजे सगळ्यांना मलाच नाही सगळ्यांना भीती वाटते आपले लेंजे सर. लेंजे सर त्यांनी पहिलेच ऍडमिशन घेताना पहिलेच सांगितले होते, इथे कॉलेज अभ्यास करावा लागेल, इथे काही दुसरं होत नाही. आणि आमचे सिनियर सुद्धा होते, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, आपले लेंजे सर तुम्हाला काही वागू देणार नाहीत, नो फॅशन, नो हेअर कटिंग, नो कोच. आणि सोनवाने सर कधी कधी म्हणजे हेअर कट करून वगैरे आले होते, तर ते पण सुद्धा आम्हाला काही म्हणायचे, हे एक साईडचा असा मारला तसा मारला. म्हणजे ते असं म्हणजे मला कधीच वाटलं नाही की मी कॉलेजमध्ये यावं, कारण आपला एन्व्हायरमेंट तसा नव्हता. आपला एन्व्हायरमेंट बिलकुल स्कूल सारखा होता. आर यू ॲग्री गाईज? बिलकुल, कारण आपला एन्व्हायरमेंटच तसा होता. म्हणजे मी माझ्या पर्सनली सांगतो, मला कधीच वाटलं नाही कारण मी तिथेच 10वी पर्यंत होतो आणि तिथूनच तिथे गेलो 11वी 12वी मध्ये. काही वाटलंच नाही की कॉलेजमध्ये. बिलकुल आपली एकदम पोलाइटली वाली फिलिंग होती. आणि नंतर ते शिक्षक शिकवायचे एकदम बढिया. आणि 2 वर्ष आता आपण लास्ट स्टेजवर आहोत 12वीचा आणि थोडसे दिवसात आमची प्रॅक्टिकल एक्झाम आणि नंतर मग एक्झाम. आणि आपण कधी म्हणजे यानंतर बाहेरही जाणार आहोत शिक्षणासाठी. पण येथे ज्या मेमोरीज मी बिल्ड केल्या आणि ज्या मित्रांसोबत बनवल्या, ज्या टीचर्स आपल्या स्टाफ सोबत बनवल्या, त्या कधीच म्हणजे लाईफमध्ये कधीच फॉरगेटेबल राहणार नाहीत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द बंद करतो. आदरणीय प्राचार्य आणि सर्व शिक्षकवृंद व माझे मित्रमैत्रिणी, मी आचल पुरुषोत्तम नेवारे. आज आपल्याला माहीत आहे की आपला अखेरचा दिवस आहे. सगळ्यांनाच माहीत असतो की सगळ्यांनाच हर एक वस्तूपासून निरोप द्यायचा असतो आणि सगळ्यांनाच दूर जावं लागतं. तसेच पानांना झाडांपासून, कड्यांना फुलांपासून, मुलींना शिक्षणासाठी जावे लागते आई वडिलांपासून. आणि सरांनी शिकवले की आपलं टाइम इज मनी, म्हणजे वेळ हीच खरी संपत्ती. आणि ते आपल्याला शाळेतूनच मी समजलं आहे, कारण की आपण ज्या वेळेमध्ये करतो ते पुढे आपल्याला कामी पडते. आपण शिक्षकांकडून चांगली आणि वाईट गुण शिकला आहोत, जसे ध्येय, चिकाटी, आत्मविश्वास आणि टीमवर्क शिवाय काही होऊ शकत नाही. कारण की आपण सगळेजण मिळून जर एक काम केलं तर पुढे आपण मिळूनही काम करू शकतो. स्नेहाचा स्पर्श, प्रेमाचे शब्द, स्नेहाचा स्पर्श, सदैव मदतीचा हात, असे आहेत आमचे गुरुजी खास. धन्यवाद. सरस्वती माता यांना सर्वप्रथम माझा अभिवादन. व आजच्या कार्यक्रमाला आजच्या व्यासपीठावर उपस्थित माझे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बनसोड सर आणि उपस्थित अतिथीगण आणि माझे ज्येष्ठ शिक्षकवृंद यांना मी नमन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते.
गेलेले क्षण काही नकळत घडवून गेले. सुख दुःखाच्या वाटेवर खूप काही शिकवून गेले. गेलेले क्षण काही नकळत घडवून गेले. सुख दुःखाच्या वाटेवर खूप सारे शिकवून गेले. निरोप तरी कसा देऊ, खूप काही आठवून गेले. माझा कंठ दाटून आला, ते क्षण माझं घडवून गेले. नंतर हळूहळू नंतर आमचे वागे सर त्यांनी म्हणजे सर्व स्टाफ लोकांनी डिसाईड केलं की हिला स्कूल कॅप्टन बनवायची आहे. मला स्कूल कॅप्टन सुद्धा त्यांनी बनवले. आणि नंतर असं व्हायचं की माझी कोणी ऐकतच नव्हते शाळेमध्ये. मी जेव्हा प्रेयर घ्यायची, अरे यार कोणीच नव्हते ऐकत. पण हा सुद्धा वातावरण खूप चांगला होता. नंतर असं व्हायचं की मला कॅप्टन केल्यानंतर मिस लेट यायची, मग माझ्या जागी कोणीतरी दुसऱ्या घ्यायची. माझी अशी बिलकुल इच्छा नव्हती की नेहमी मिस घ्यावा प्रेयर. माझी अशी इच्छा होती की सर्वांना एकदा संधी मिळाली पाहिजे. मी लेट यायचे हे तर नक्की आहे, मी म्हणजे स्वतः ऍक्सेप्ट करते. पण माझी इच्छा अशी होती की आपल्या कॉलेजमधील सर्वांना प्रेयर घ्यायची चान्स मिळावे, ते सुद्धा होत होतं. त्यानंतर वागे सर यांनी आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केलं. मला इंग्लिश नेमकं म्हणजे मला जमतच नव्हतं. महत्त्वाचे सांगायचे म्हणजे इंग्लिश म्हटलं का भीतीच वाटायची. पण वागे सरांनी त्या सगळ्या गुणांना वाव दिलं. वागे सरांनी ओळखलं की हिला खूप चांगलं बोलता येते, त्याच्यामुळे त्यांनी माझं टॅलेंट ओळखून मला संधी दिली. व विष्णू बोरकर सरांबद्दल बोलायचे म्हणजे सर्व म्हणजे आतुरतेने एकाच पिरियडची वाट बघायचे. मराठीचा पिरियड कधी येईल, कारण बाकी सरांच्या पिरियडमध्ये 2-2 घंटे, 1-1 घंटा, 1.5 घंटे बसावं लागत होतं. सर्वांची पाठ दुखत होती. पण हे सुद्धा क्षण खूप चांगले होते बरं का. नंतर आपले बोलायचे म्हणजे सर्व शिक्षक वृंद चांगले आहेत. आणि माझा हा शाळेचा क्षण खूप चांगला गेला. महत्त्वाचे म्हणजे मला स्पोर्टमध्ये इंटरेस्ट होती, त्यामुळे त्या सुद्धा माझ्या या स्पोर्टमध्ये सुप्त गुणांना माझ्या वाव मिळाली व खूप सारे उपक्रम वगैरे आपण राबवलो. आणि महत्त्वाचं म्हणजे माझी 11वीत इच्छा होती की मी 12th आणि 11th-12th शिकवायचं, एक टीचर बनून एक काहीतरी हे करायचं. तर सर्व शिक्षक वृंदांनी मला त्यासाठी म्हणजे चान्स दिला, त्याच्यामुळे ते सर्वांचे आभारी आहे व सर्व शिक्षक वृंदांचे मी आभारी मानतो. मला असं वाटते की आपल्या शाळेसारखी शाळा कुठंच नाही. आपल्याला त्यांचा कंटाळा येत होता, पण आपली एक जशी प्रकारे शाळाच होती तर ते आम्हाला मार्गदर्शन करायचे. जरी आम्हाला काही येत नव्हतं तरी पण ते कधी आम्हाला डिमोटिवेट करत नव्हते. ते सांगत होते तुम्ही करा चांगले, तुम्हाला येईल, तुम्ही प्रयत्न करा. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे ते आपल्या मुलासारखे लक्ष देत होते. म्हणजे सर्वांना ते गाईड करत होते, कोणातही ते भेदभाव करत नसत. जरी आपण कधी त्यांना विचाराल ते म्हणायचे तुम्हाला काही क्वेरीज वगैरे असेल तर तुम्ही विचारा. पण आमची त्यांच्या पुढे हिंमतच नव्हती होत विचारायची, कारण एकच प्रश्न पडायचा, जाऊन तर काही म्हणतील तर नाही, लक्ष कुठे राहते. तर सोनवाने सरच्या पिरियडमध्ये मला एक म्हणजे हे करायला मिळाला. जसं आम्हाला सोनवाने सर मागूनच क्वेश्चन विचारायचे. माझी सवय होती का मी रोज लवकरही जरी आली तरी मी मागेच जाऊन बसायचे, कारण मी बॅक बेंचर होती, मला मागे बसायला आवडत होते. तर सोनवाने सर काय करत का मागून उठवत, अरे बापरे मला मागून उठवतात, आता समोर बसावं लागेल. पण सोनवाने सर असं म्हणजे सर्वांनाही क्वेश्चन विचारत, तेव्हा त्या पिरियडमध्ये खूप मजा येत होती. आणि मी आता काय बोलूया म्हणजे सरांबद्दल. सर्व सर खूप सुंदर आहेत आणि आपले विराज भाऊ ते सुद्धा खूप चांगले आहेत. व आजचे भाषण मी इथेच संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आता इथं काही म्हणणार नव्हती, पण आता फ्रेंड्सनी फोर्स केलं म्हणून म्हणताय. सर्व सर वगैरे छान आहेत, बनसोड सर वगैरे. फ्रेंड्स लोक खूप छान मिळाले. आधी वाईटमध्ये गेली पण आता छान वाईट फ्रेंड्स होते पण छान आहेत, ते खूप सपोर्ट करतात. सर्वच जण खूप छान आहेत. खूप म्हणजे जे आधीपासून होते ते गेले पण, आणि नवीन फ्रेंड चांगले मिळाले. सर्व छान. आम्ही टिफिन वगैरे खूप मिळून मिसळून खाल्लं, तेव्हा खूप छान वाटलं. ते व्हिडिओ बनवते. समृद्धी शेंडे ते फ्रेंड्स होती, ती पण बेंच पार्टनर होती, ती माझी खूप छान. का बोलावं काही कळत नाही. ठीक आहे, धन्यवाद. आदरणीय विष्णू बोरकर सर, आदरणीय वागे सर, आदरणीय सहारे सर आणि नानटेजीमधले लेंजे सर, विलास भाऊ. आता मी म्हणणार आहो पण ते तुम्हाला कदाचित योग्य वाटणार नाही. माझ्या आवडत्या विद्यार्थ्यांना, कारण वर्षभर मी तुम्हाला 2 वर्ष शिव्याच दिल्या आणि आज गुंजी कसे का बदलले बा. एकदम आवडते विद्यार्थी, पण तुम्ही आवडते आहातच. आणि एक हक्क असतो आणि मी माझा हक्क कधी सोडत नाही, म्हणून मी तुमच्यावर नेहमी रागावत असतो. तर आजचा हा शुभेच्छाचा कार्यक्रम आहे.
2 वर्ष आमच्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकलात, अनुभव घेतलात, ते आपलं सगळं अनुभव आपण कथन केलात. काही चांगले अनुभव असतील, काही वाईट अनुभव असतील. चांगले सांगितले, वाईट सांगितले नाही, तुम्ही सांगूही नाही. तर आम्हाला जे काही द्यायचं होतं ते आम्ही सर्व म्हणजे जेवढं काय आम्हाला देता येईल ते आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. तुम्हीही घेण्याचा प्रयत्न केलात आणि हे करावंच लागतो विद्यार्थी म्हणून. त्याचा तो जन्मसिद्ध हक्क असतो. आणि लोकमान्य टिळकांचं वाक्य मला नेहमी आठवतं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी कधीही गमावणार नाही, मिळवल्याशिवाय राहणार. तसं विद्यार्थी असतात. लक्षात आलं? ते तुमचा हक्कच आहे. तर चांगली प्रिपरेशन केलात. 2 तुमचे सराव परीक्षा झालेले आहेत. 1 परीक्षेचा रिझल्ट तुम्हाला मिळालेला आहे. दुसरी काही पेपर मिळाले असतील. माझा फिजिक्सचा पेपर अजून व्हायचा आहे. म्हणजे उगाच कोणाच्या तब्येत बिघडतील म्हणून थोडासा लेट तपासा, म्हणजे चेक करत आहो मी. माझ्याकडे जो विषय आला त्या विषयावर मी चालू करतो. सर्वप्रथम सगळ्या विषयांना म्हणजे 11वीची परीक्षा येत आहे आता समोर. 21 किंवा 22 फरवरीपासून तुमची परीक्षा चालू होईल आणि 21 फरवरीपासून 12वीची परीक्षा सुरू आहे. सर्व विद्यार्थ्यांना आमच्याकडून, आमच्या कॉलेजकडून हार्दिक शुभेच्छा आणि परीक्षेमध्ये तुम्ही चांगले यश प्राप्त कराल अशी मला पूर्ण आशा आहे. आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी पुढील तुमच्या जीवनात येणाऱ्या अनेक परीक्षा असतील त्या सगळ्यासाठी शुभेच्छा देतो. चांगले यश मिळवा. तुमच्या सहित आमचंही नाव मोठं करा, म्हणजे आम्ही सेल्फिश आहोत. लक्षात आलं? तर एवढ्या शुभेच्छा देऊन माझे हे मार्गदर्शनपर 2 शब्द मी बंद करतो. मित्रांनो, माणसानं आपली कॅपॅसिटी ओळखायला पाहिजे. माझ्यामध्ये किती कॅपॅसिटी, किती धमक ज्याला आपण म्हणू, किंवा मी किती लेव्हलपर्यंत, आपली लेव्हल माणसानं ओळखलंच पाहिजे. माझ्यामध्ये काय आहे हे ओळखलं पाहिजे माणसानं. हे ओळखता आलं पाहिजे. ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे की ज्याला 90% आहे, 95% आहे तोच आयुष्यामध्ये यशस्वी होतो. ही साफ खोटी गोष्ट आहे. 100% खोटी आहे. मी आजही सांगतो तुम्हाला. कारण आज इतके वर्ष झाली आम्हाला शिकवून, पुष्कळ मुलं हातून गेलेले आहेत. अशी अनेक मुलं आम्हाला मिळतात. अनेक मुलं मिळतात रस्त्याने. एखादा ओळखीचा चेहरा मिळतो ज्याला आम्ही कित्येकदा त्याला म्हणतो, अबे तू होऊच शकत नाही पास, तो आयुष्यात सक्सेस होऊच शकत नाही, तू काहीच करता येत नाही बेड्या तुला. आणि तो जेव्हा रस्त्याने येतून भेटतो तोच म्हणतो, नमस्कार सर, नमस्कार नमस्कार, कुठं आहेस रे? नाही सर, मी तिथे त्या कंपनीमध्ये मॅनेजर आहे. असं नसते की तुम्हाला आज जरी तुम्हाला पर्सेंटेज, आज जरी 60% 50% मिळाले म्हणजे तो पुढे अनसक्सेस होते असं नाही आहे. आणि आज ज्याला 95% मिळालेले आहे तो पुढे सक्सेसच होतो असं नाही आहे. सक्सेस अनसक्सेस होणं हे तुमच्या पुढच्या वाटचालीवर अवलंबून असते मित्रांनो, पुढच्या वाटचालीवर. आणि तुम्ही माझ्यामध्ये काय आहे हे ओळखण्यामध्ये असते, हे लक्षात ठेवा. कसं असते, प्रत्येकामध्ये हुशार असो की कोणी असो, प्रत्येकाचं टॅलेंट हे वेगवेगळं असते. त्याच्यामुळे आपण असं चुकूनही समजू नये की आपल्याला कमी मार्क आहे म्हणून आपण आयुष्यामध्ये सक्सेस होणार नाही. ही चुकीची कल्पना आहे मित्रांनो. असं कधीच होत नसते. जे मुळे सरांनी जे सांगितले की मैत्रीमध्ये वयाचं कोणताही बंधन नसतो, आणि हे मला कळलेलं आहे. त्यामुळे माझं जे आहे सरांसारखंच कॉन्सेप्ट आहे की विद्यार्थी माझे हे मित्र आणि मैत्रीण याच याच्यामध्ये राहते. वेळेचं भान ठेवून सोनवणे सरांनी आपल्याला परीक्षेबद्दल खूप असं माहिती दिली जी आपल्यासाठी खूप उपयोगाची आहे. मुळे सरांनी सुद्धा आपल्याला आयुष्यामध्ये संघर्ष किंवा कोणतेही आपल्यापुढे कोणताही संकट आला तरी घाबरून न जातं किंवा आत्महत्यासारखा असं कधीही मनात विचार येऊ न देतं संघर्ष करा यांनी सांगितलं. त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं ते आपल्यासाठी खूप उपयोगाचं आहे. एक शॉर्टमध्ये म्हटलं आयुष्य म्हणजे काय, एक साध्या भाषेमध्ये म्हटलं आयुष्य, अर्थ इज द स्टेज. सिंपल, अर्थ इज द स्टेज. लाइफ इज द ड्रामा, man is the actor
अँड गॉड इज द डायरेक्टर. तर या आयुष्याच्या या ड्रामामध्ये आपल्याला एक चांगलं व्यक्ती म्हणून आयुष्य घडवायचं आहे. कोणताही व्यक्ती जो मोठा होतो पैशाने नाही तर आपल्या कर्माने मोठा होत असतो. त्यामुळे मी माझ्या विद्यार्थी मित्रांना, ठीक आहे तुम्ही अभ्यासामध्ये खूप हुशार आहात, खूप मोठे माणूस व्हा, पण बाळांनो माझी इच्छा आहे माझा प्रत्येक विद्यार्थी हा चांगलं व्यक्ती झालं पाहिजे, संस्कारमय झालं पाहिजे. तसेच आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर आपल्याला आपलं प्रायोरिटी काय हे आपल्याला ओळखायला पाहिजे. आणि आपल्या विद्यार्थ्याची प्रायोरिटी आहे बाळांनो अभ्यास. दुसरं मुळे सरांनी जसं सांगितलं, आज जो काही समाजामध्ये आपण बघतो आहोत, आपण आपल्या आई वडिलांचं नेहमी आदर केलं पाहिजे. असं कोणताही काम करू नका की आपल्या आई वडिलांची मान शर्मेनं खाली जाईल, असं कधीही वागू नका. माझ्या आयुष्यामध्ये मी काही जे शिकलं किंवा आता कळलं मला त्यातले काही सांगण्याचा प्रयत्न करता. तुम्ही जे प्रत्येक जण, मी आहो तुम्ही आहो, प्रत्येक जण युनिक आहे बाळांनो. या ड्रामामध्ये आपल्याला जो रोल अदा करासाठी परमेश्वराने प्रत्येकामध्ये असं काहीतरी गुण दिलाय. त्यामुळे आपलं आयुष्य जगताना कुणाच्याही सोबत आपलं आयुष्य कम्पेअर करू नका. तुम्ही युनिक आहात. सरांनी सांगितलं की कोणाच्या पर्सेंटवरून आपण त्याचं सांगू शकत. तसेच आपण मी आज समाजामध्ये ऑब्झर्व केलं की आता बघता आपल्या मनामध्ये नेहमी भीती असते, लोक काय म्हणतील. आणि कधी कधी आपण लोक काय म्हणतील म्हणून आपलं जे सुंदर जे आयुष्य जगण्याचं आहे सोडून देतो आणि त्यांच्याकडे लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. बाळांनो आपल्याला जे पटतं, आपल्याला ज्या गोष्टीमुळे आनंद होतो ती गोष्ट करा. लोकांचं जास्त मनावर घेऊ नका. तुम्ही कितीही चांगलं राहण्याचा प्रयत्न केलं तरी लोक नाव बोटं ठेवणारच आहे. त्यामुळे आपलं एक एवढं सुंदर आयुष्य आहे, लोक काय म्हणणार. आपल्याला जे पटतं तेच तसंच करायला पाहिजे. आता वेळेचा अभाव घेऊन माझं आता इथं बंद करताय, पण याच्यामध्ये जे काही मला बोलायचं आहे, या 2 वर्षामध्ये माझ्या कृतीतून किंवा माझ्या शब्दातून कोणत्याही माझ्या मित्र मैत्रिणींचे मन दुखावले असतील तर मी त्यांची माफी मागतो. तसेच येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी आणि पुढच्या आयुष्यासाठी तुम्ही खूप मोठे व्हा अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. कारण तुम्ही बघितल्या असाल आपल्या समाजामध्ये जर बघितलं, आई वडील आणि गुरुजन असे 2 व्यक्ती असतात, त्यांना नेहमी वाटतो की आपला विद्यार्थी हा आपल्यापेक्षाही खूप मोठं झालं पाहिजे. जाताना एक शायरी सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर बन जाऊंगा. चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर बन जाऊंगा. या तो मंजिल मिल जाएंगी या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. आणि माझ्या शब्दांना विराम करतो.